हे हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो कसे आहेत सगळे? मजेतच असाल आणि मजेतच राहा, कारण की आयुष्य खूप छान आहे. फक्त ते आपल्याला छान प्रकारे जगता आलं पाहिजे. तर तुम्ही टायटल वाचलेला आहे, विषय तुम्हाला कळलेलाच आहे. तर जास्त वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर हां, घरात राहून तुम्हाला मुलं आणि तुमची फॅमिली सांभाळून कोणती कामं करता येतात का? तर नक्की हो. बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये असे थॉट असतात की असं कोणतं कामच नसतं किंवा अशी कामच मिळत नाहीत. तर असं काही नसतं. तुम्हाला जर करायचं आहे तर खूप काही ऑप्शन असतात आणि खूप काय मिळतं. फक्त तुमच्यात करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. आज 10 वर्ष झाली मी माझी जेव्हा मोठी मुलगी झाली, म्हणजे मला 2 मुलं आहेत. 1 मुलगी 1 मुलगा आहे. सो ज्यावेळेला मला पहिली मुलगी झाली, ती 1 वर्षाची होती तेव्हा मी जॉबला होते. म्हणजे बँकमध्ये एक फ्रंटलाच होते. सो मी ती 1 वर्षाची झाल्याच्या नंतर परत जॉईन झाले होते. बट तिचं जे रडणं वगैरे होतं, ती आठवण काढायची आणि मी पण कधी लेट झालं, काय झालं तर ते धावत पळत घरी यायचं, तिला भेटायचं. ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा मनाला लागत होत्या. कारण की आपण जे पैसे कमवतो ते आपल्या मुलांसाठीच कमवतो आणि जर आपण मुलांनाच वेळ दिला नाही तर मला वाटत नाही की त्या पैशाला काय व्हॅल्यू आहे म्हणून. हल्ली पैसा खूप गरजेचा आहे. म्हणजे मी असं बोलत नाही आहे की मुलांसाठी सगळं काय सोडून तुम्ही घरात बसा, जेवण वगैरे करा. नाही, इन्कम कमवणं खूप गरजेचं आहे. आत्ता ती काळाची गरज आहे. कारण की जर पैसा नसेल तर मुलांचं फ्युचर पण व्यवस्थित होऊ शकत नाही. सो पैसा गरजेचा आहे. त्याबद्दल तर मी ॲग्री आहे. बट मी असा ऑप्शन निवडला की मला पैसा पण कमवता येईल, मला मुलांमध्ये पण राहता येईल, मला माझी फॅमिली पण सांभाळता येईल आणि मला माझं घर पण सांभाळता येईल. सो मी याच्यातून ऑप्शन असा काढला की 10 वर्षापूर्वी मी राख्यांचा माल, म्हणजे मी माझ्या बहिणीकडे गेले होते. मी त्याच्यावरून निवांत व्हिडिओ तुम्हाला सांगेल की मी ती जर्नी कशी स्टार्ट केली. मी आता शॉर्टकटमध्ये सांगते. तर तिच्या इथे ते माल बनत होतात. सो मी तिला विचारलं की माझ्या इथे एवढ्या लेडीज आहेत. म्हणजे माझ्या इथे तेव्हा ना म्हणजे आमच्याच सोसायटीमध्ये भाभी वगैरे असतात. त्या जास्त बाहेर नाही जायच्या. तर त्या मला त्यावेळेला बोलल्या होत्या की आमच्यासाठी घरी काय कामं वगैरे असतील तर आण. मग मी त्यांच्यासाठी म्हणून विचार केला होता आणि तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. सो मी त्याला बोलली की माझ्याकडे एवढ्या लेडीज आहेत. तेव्हा नव्हत्या माझ्याकडे, पण कॉन्फिडन्स होता की मी त्याला बोलली की मी तेवढ्या लेडीज करू शकते, तू मला माल दे. तर मी तिथून पहिल्यांदा दिव्यावरून माल आणायला लागली. म्हणजे त्याचा थर्ड पार्टीचाच होता, कारण की तो काय मॅन्युफॅक्चर नव्हता. नंतर मला कळलं की सायनला मॅन्युफॅक्चर असतात. मग मी तिथून राख्यांचा माल घ्यायला लागले. मग तिथून स्टार्ट केलं. म्हणजे आज 9-10 वर्ष झालं मी महिलांना घरातून कामं देते. म्हणजे त्या सकाळी येऊन त्यांचे काम माझ्याकडून कामं घेऊन जातात. त्यांची दुपारी आवरल्यानंतर त्यांची ते घरात कामं करतात. संध्याकाळी मला आणून रिटर्न देतात. त्याच्याने काय होतं, जर समजा एखादी बाई 50 रुपये कमवत असेल घरात बसून दिवसभरात, तर तिच्या मागे मला 5 रुपये आरामात सुटतात. अशा जरी 100 बायकांनी माझ्याकडून माल घेऊन गेला तरी पण आरामात कॅल्क्युलेशन करा की तेवढे तुमच्या घरातून निघतात. एवढं सोपं नाही आहे, बट एवढं पण कठीण नाही आहे. जर तुम्हाला 8-10 तास जॉब करायचं आहे त्याच्यापेक्षा हे पण तुम्ही करू शकता. तेवढी तुमच्यामध्ये कॅपॅसिटी पण पाहिजे, कारण की तो माल घेणं, चेक करणं, त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं, व्यवस्थित कॅल्क्युलेशनमध्ये देणं, कारण की समोरच्याला आपल्याला उत्तर द्यायची असतात. आता 1-2 वर्ष झालं मी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे राख्यांमध्ये. आपल्याकडे कंदील पॅकिंगचा माल बनतो, स्टिकरचा बनतो, दिवाळीची पाऊलं असतात त्याला स्टोन लावायचं बनतो. म्हणजे मी अनेक प्रकारचे माल आत्ता म्हणजे करते. महिलांच्या रिक्वायरमेंटवरतीच करते, कारण की कितीही मी कामं आणली तरी महिला वाढत चालल्यात आणि माझ्याकडे कामं कमीच पडले. सो मी आजचा व्हिडिओ काढला आहे तर आत्ता माझ्याकडे हे एक काम चालू आहे स्टिकरचं. तुम्ही बघू शकता, हे लेबल आहेत. असे लेबल असतात. अजून एक डिझाईन होती त्याच्यामध्ये लेबलमध्ये, म्हणजे ओके, हे गोल्डसाठी जे स्टिकर वापरतात ना सोन्यासाठी, ते आहेत. मी त्यांना हे स्टिकर देते, हे असे स्टिकर देते. वेगवेगळ्या डिझाईनचे येतात, छोटे मोठे. त्याच्यामध्ये मी असे धागे देते कटिंग केलेले. त्यांना फक्त ह्या होलमध्ये धागा टाकायचा, इथे गाठ मारायचे आणि असे 100चे बंच करायचे. असे ज्या वेळेला 1000 बंच करतात त्यावेळेला त्यांना असे 10 बंच करताना त्यावेळेला 35 रुपये मिळतात. त्या आरामामध्ये म्हणजे 12-13 बंच करतातच. म्हणजे 50 रुपयाचं काम तरी आरामात घरी होतं. त्यांचं काम सांभाळून त्या करतात, त्यांची मुलं सांभाळून करतात आणि त्यांना माहिती आहे की एवढ्याशा कामामध्ये मला 1,500-2,000 हजार रुपये महिन्याला सुटले तरी खूप असतं. त्यांच्या खर्चापुरतं वगैरे खूप असतं आणि त्यांच्या थ्रू माझं इन्कम चालू होतं. मी माझी फॅमिली सांभाळून हे सगळं करू शकते. सो घरातून खूप ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला एरियामध्ये थोडंसं फिरलात, तिथं चौकशी केलं, जर कोणत्या कंपनीज असतील तर तुम्ही कंपनीमध्ये पण चौकशी करू शकता की बाबा कसं काम मिळतं, काय मिळतं, कसं करायचं असतं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. सो कामं घरात बसून मिळत नाहीत, ते शोधायला पहिल्यांदा तुम्हाला जावंच लागेल.
आणि एकदा कामं मिळाली की मग ती कंटिन्यू चालू होतात. पहिल्यांदा सुरुवातीला 5 बायका असतील, 10 बायका असतील, ऑटोमॅटिक नंतर 20 होतात, 25 होतात, 30 होतात. म्हणजे बायका वाढत जातात आणि आपल्याला अर्निंग वाढत जातं. सो माझ्याकडे पण आत्ता म्हणजे कंदील पॅकिंग ह्या सगळ्या म्हणजे जवळजवळ माझ्याकडे 100-150 महिला आहेतच. तर डेली काम नेतात, आणतात. माझ्याकडे 2-4 प्रकारची कामं चालू असतात. त्यामुळे काय होतं, दुसऱ्याला पण तुमच्या थ्रू इन्कम कमवायचा चान्स मिळतो आणि ऑटोमॅटिक तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा विचार करून कोणतंही काम कराल तेव्हा ऑटोमॅटिक आपलं घर चालतंच. आणि राहिला प्रश्न हे घेऊन यायचं द्यायचं, तर हे आपल्याला डेली घेऊन यायचं डेली नसतं. आपल्याला समोरच्याकडून कंपनीकडून किंवा काय असेल त्यांच्याकडून महिन्याभराचं काम मिळतं. म्हणजे महिनाभर तुम्हाला वेळ असतो. महिन्याभरानंतर एखादी गाडी करून किंवा मुलांना पण तिथे घेऊन जाऊन सोडून येऊ शकता तुम्ही. महिन्यातून एक ट्रिप मारायला काय हरकत नसते. तर असे असतात घरातून करणारी कामं. आता आपल्याकडे कंदील पॅकिंगचं 2 महिने काम खूप जोरात चालू होतं. तर दिवाळीमध्ये ते स्टॉप झालं आहे. आता राख्यांचं काम परत स्टार्ट होईल. त्याचे मी तुम्हाला व्हिडिओज टाकेल. बट सांगायचा माझा मेन हेतू असा आहे की जर तुम्हाला म्हणजे मला पहिल्यांदा आयडिया पण नव्हती की घरातून कामं देतात. बट मी शोधलं, मी त्याच्यावर अभ्यास केला, मी मार्केटला फिरले, तेव्हा मला कळलं की नाही अशी कामं असतात आणि आपण ती केलीच तर आपल्या थ्रू दुसऱ्यांना पैसे मिळतातच मिळतात. पण एक असतं की आपण जेव्हा दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा त्यावेळेला ऑटोमॅटिक आपलं घर भरतं. हा जेव्हा आपण विचार करून चालतो त्यावेळेला परफेक्ट रोडने आपण जातो आहे. कारण की बिझनेस हा एकट्यावरती डिपेंड नसतो. त्याच्यासाठी करायला माणसं लागतात आणि जे तुम्ही दुसऱ्यांना इन्कम देताय तो ऑटोमॅटिक तुम्हाला इन्कम मिळतं. सो ही अशी माझी घरातली कामं असतात जी मी ऑफलाईन करते. म्हणजे ऑनलाईन यूट्यूब, फेसबुक हे सगळं सोडून माझी ऑफलाईन ही अशी कामं असतात. मी बचत गट वगैरे काढते. मी एका छोट्या म्हणजे एका पक्षामध्ये थोडंफार काम करते. म्हणजे जेवढा वेळ मिळेल त्याच्यामध्ये मी हे करते. आता प्रतिलिपीवरती स्टोरी लिहायला स्टार्ट केले. सो ती पण वाचा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही नक्की मला सांगा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. माझ्याने जर त्या प्रश्नांची उत्तरं देता येत असतील तर मी नक्की ट्राय करेन. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत प्रत्येक मराठी माणसाने बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे, बिझनेस केला पाहिजे. टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.